नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे आता 50व्या वर्षी पेन्शन मिळणार। जाणून घ्या सरकारचा नवा नियम। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, पेन्शन योजना 2025 ची खूप चर्चा असून भारत सरकारने अलीकडेच कर्मचारी आणि युनिफाईड पेन्शन योजनेत महत्त्वाचे बदल केले आहेत। पेन्शन योजनेतील बदलामागे सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अधिक चांगली आर्थिक सुरक्षितता देणे हा याचा उद्देश आहे। EPS 95 मध्ये प्रस्ताव। मित्रांनो, पेन्शन योजना 2025 अंतर्गत EPS 95 पेन्शन मध्ये पेन्शनची किमान रक्कम 1000 वरून थेट 7500 रुपयापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे। युनिफाईड पेन्शन। मित्रांनो, या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या 12 महिन्याच्या सरासरी मूलभूत वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे। पेन्शनचे निकष। मित्रांनो, EPS 95 पेन्शनसाठी किमान 10 वर्षाची सेवा आवश्यक असून UPS साठी 10 वर्षे सेवा आणि 10,000 रुपये किमान पेन्शनचा निकष असणार आहे। पर्याय उपलब्ध। मित्रांनो, कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन योजनेत NPS सामील असतील तर त्यांना UPS मध्ये सामील होण्याचा पर्यायही मिळेल। 50व्या वर्षी पेन्शन। मित्रांनो, EPS 95 अंतर्गत संपूर्ण पेन्शन 58व्या वर्षी मिळते, परंतु 50व्या वर्षी कमी रकमेची पेन्शन मिळू शकते। UPS पेन्शन। मित्रांनो, UPS अंतर्गत पेन्शन निवृत्तीनंतर साधारणतः 60व्या वर्षी मिळेल, पण 50व्या वर्षी संपूर्ण पेन्शन मिळणे शक्य नाही, मात्र कमी आर्थिक सहाय्य मिळू शकते। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।